नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत केसांसाठी आयुर्वेदिक तेल, ज्यामुळे तुमचे केस मजबूत, काळेभोर, लांब सडक व सॉफ्ट नक्कीच बनतील. कारण तेल बनवताना आपण अशा काही घटकांचा वापर केला आहे जे केसांसाठी अतिशय गुणकारी आहेतच. सोबत हे तेल कसे वापरावे ज्यामुळे या आयुर्वेदिक तेलाचा आपल्या केसांना जास्तीत जास्त फायदा होईल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व अशा छान व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तसेच नवनवीन रेसिपीसाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला मुख्य तेल जे वापरायचं आहे ते म्हणजे खोबऱ्याचं तेल. कारण खोबऱ्याचं तेल हे फॅटी ॲसिडने समृद्ध असतं आणि सोबतच स्कॅल्पमधील रक्तपरिसंचरण सुधारण्याचे काम यामुळे होतं. आणि त्यामुळे काय होतं, आपले जे केस आहे ते मुळापासून मजबूत होतात. म्हणून आपले आई वडील आजीपासून आपण खोबऱ्याचं तेल लावत आलेलो आहोत. याच्या मागचं हे मुख्य कारण आहे. तर 240 ml ची ही बॉटल आहे आणि आता यामध्ये आपण एक एक घटक घालत जाणार आहोत. तर सुरुवातीला आपण घालूया यामध्ये कोरफड. तर 8 ते 10 या कोरफडच्या स्लाइस अशा पातळ मी करून घेतल्या आहेत. तर मंडळी, कोरफड ही मुळापासून केसांना मजबूत करते, तसेच चमकदार बनवते आणि केस हे कोरफडीमुळे लांब सडक होतात. तसेच अगदी सॉफ्ट जर तुम्हाला केस हवे असतील तर कोरफडचा वापर तुम्ही नक्की करा. आणि कोरफड सोबतच आपण यात घालणार आहोत कढीपत्त्याची पानं, जी अगदी आरामात आपल्याला मिळतात. तर जवळपास 20 ते 25 ही पानं आहेत. कढीपत्त्यामुळे केस काळे, लांब आणि घनदाट होतात. तसेच कोंड्याच्या समस्या देखील यामुळे दूर होतात. तुम्ही कढीपत्त्याचा वापर अशा प्रकारे तेलात घालून करा किंवा कढीपत्त्याची पानं व्यवस्थित वाळवून त्याची पावडरचा वापर देखील तुम्ही करू शकतात. आता दुसरा घटक म्हणजे इथं घालणार आहोत आपण जास्वंदाचं फूल. तर ही फुले जेवढ्या प्रमाणात तुम्हाला मिळतील तेवढा याचा वापर करा. कारण जास्वंदाच्या फुलांचा व पानांचा केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वापर करतात. केस गळणे थांबवण्याव्यतिरिक्तच हे फूल केसांना पुन्हा वाढण्यास उपयुक्त ठरते आणि अकाली केस जर पांढरे होत असतील तर त्याला देखील प्रतिबंध करण्यास हे खूप फायदेशीर आहे. तर पुढचा घटक म्हणजे आवळा. आता भरपूर प्रमाणात आवळ्याच्या रेसिपी मी शेअर केल्या. आता हा कोरडा आवळा म्हणजे जो आवळा असतो त्याला मी असं सुकवून घेतला आहे, त्याच्या स्लाइस करून वाळल्या आहेत ते चांगल्या आणि सोबत बिया देखील आपण यात घालणार आहोत. तर मंडळी, व्हिटॅमिन सीने भरपूर आवळा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि व्हिटॅमिन सीमुळे कोलेजन वाढतं आणि कोलेजन हा घटक जर वाढला तर केस मजबूत होतात. कारण केसांच्या मजबूतीसाठी कोलेजन हा घटक अगदी फायदेशीर ठरतो. तर आवळा नक्कीच आहारात देखील घ्या आणि अशा प्रकारे तेल देखील बनवून घ्या. आता पुढे आपण काही सीड्स वापरू. तर इथं कांदा सीड्स म्हणजेच आपली कांद्याची बी अशा प्रकारची असते. याला हिंदीमध्ये कलोंजी असं म्हणतात, जे भरपूर रेसिपीमध्ये देखील वापरलं जातं. तर केस वाढवायचे असतील तर अशा बिया यात घाला. तर 1 चमचा या मापाने मी बिया घातल्या आहे. आता पुढे मेथीचे दाणे 2 चमचे इथे आपण यात घालणार आहोत. कारण मेथीच्या दाण्यामध्ये असते प्रोटीन, निकोटिनिक ॲसिड आणि हे निकोटिनिक ॲसिड केसांना आतून पोषण देते. शिवाय लेसिथिन देखील आढळते, जे केसांना मजबूत करते आणि त्यामुळे सैल झालेले केसांची मुळे आणखीनच घट्ट होतात. शिवाय केसांची नवीन वाढ होते. तर मेथी अतिशय गुणकारी हे औषध आहे आपल्या केसांसाठी. आता पुढचा घटक म्हणजे जवस. तर 2 चमचे इथे जवस आपण घालूया. कारण जवस म्हणजे अगदी निरोगी आणि मजबूत केस बनवण्यासाठी उपयुक्त आहेच आहे. शिवाय केस जर तुम्हाला सिल्की चमकदार बनवायचे आहे, लांब सडक बनवायचे आहेत, तर त्यासाठी जवस ही खूप उपयुक्त ठरते. शिवाय तुमच्या माहितीसाठी सांगते की आपण जेव्हा हेअर स्पा पार्लरमध्ये करतो तर त्या ज्या क्रीम असतात त्या देखील जवसचा वापर करून बनवल्या जातात. तर ही अशी उपयुक्त जवस आपण यात 2 चमचे घातलेली आहे. आता पुढचा पदार्थ म्हणजेच काय, तर कांद्याची साल. आता तुम्ही म्हणत असाल कांद्याची साल कशा प्रकारे वापरायची, तर बारीक याची साल अशी कापून घ्यायची कैचीने आणि ती यात आपल्याला घालायची आहे. कारण कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन A, C, E हे महत्त्वाचे घटक आहे, ज्यामुळे केस सुंदर होतात. तर अशा घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे थोड्या प्रमाणात ही साल मी यात टाकलेली आहे. आता सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, जी मेडिकल किंवा ग्रोसरी स्टोअरला आरामात तुम्हाला मिळेल. आणि व्हिटॅमिन ईच्या वापरामुळे केस हे दाट होतात, अगदी घनदाट होतात, मस्त जाडसर वेणी होते.
तर अशी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आपण एक यात टाकलेली आहे, म्हणजे त्याचं जे लिक्विड आहे ते यात घातलं गेलं आहे. व्यवस्थित आपण हे सगळे घटक मिक्स करून घ्यायचे आणि मंडळी हे मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि तुमच्याकडे किती वेळ आहे किंवा तुम्ही याला किती वेळ देऊ शकता, तर मी इथे 4 दिवससाठी हे झाकून ठेवलं आहे आणि जसे 4 दिवस होतात तेव्हा आपण हे चेक करणार. तर अशा प्रकारे सगळे जे घटक आपण घातले होते ते तेलामध्ये छानपैकी मिक्स झालेले असतात. शिवाय त्याचे जे पौष्टिक घटक असतात ते 4 दिवसामध्ये मस्तपैकी उतरून गेलेले असतात. म्हणजेच इथं आपलं अर्धं काम झालेलं आहे. आता आपल्याला जे काम करायचं आहे ते म्हणजे या तेलाला उकळून घ्यायचं आहे. जे घटक आपण यात घातले आहेत ते उकळल्यामुळे त्यातील पौष्टिक घटक, पौष्टिक तत्व या तेलामध्ये मिक्स होतात आणि अशा प्रकारे जवळपास 3 ते 4 मिनिट मी हे तेल उकळून घेतलेलं आहे आणि संपूर्ण उकळल्यानंतर व्यवस्थित हे थंड करून घ्यायचं. आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका पॅक बॉटलमध्ये भरायचं आहे आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना हे लावायचं. तर केसांना लावायचं कसं? तर प्रत्येक वेळी तेल थोडं कोमट करायचं, भांग पाडून मुळांपर्यंत व्यवस्थित चोळायचं. म्हणजे तेल आपल्या स्कॅल्पमध्ये मुरलं पाहिजे. जमत असेल तर 5 ते 7 मिनटं व्यवस्थित मसाज करावी आणि अशा प्रकारे तेल लावावं. म्हणजेच तेल तर आपण आयुर्वेदिक बनवलं आहे, पण ती लावण्याची पद्धत जर योग्य असली तर याचा फायदा अगदी 100% होतो. तर अशा प्रकारे हे आयुर्वेदिक तेल आपले तयार झालेले आहे. मी हे व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि गाळल्यानंतर एका पॅक बॉटलमध्ये भरून घेणार आहे. तर मंडळी असे आयुर्वेदिक तेल बनवताना ज्या बॉटलमध्ये आपल्याला हे भरायचे आहे त्या बॉटलमध्ये थोडं मी गाळल्यानंतर मेथी सीड्स, काही जवस आणि कलोंजी म्हणजेच त्याची बी जे थोड्या प्रमाणात बॉटलच्या बॉटमला टाकलेली आहे आणि हे तेल गाळून आपण यात भरत आहोत. तर कसं आहे, जेवढ्या दिवस हे तेल राहील तेवढा दिवस देखील हे जे आपण घटक गुळाशी ठेवले आहे बाटलीच्या ते यामध्ये मुरत राहतील आणि त्यातले पोषक घटक उतरत राहतील. तर मंडळी असे हे आयुर्वेदिक तेल म्हणजे केसांसाठी टॉनिक म्हटलं तरी चालेल. तुम्ही नक्कीच बनवा, म्हणजे तुम्हाला याचे फायदे तर समजतीलच, कारण यामधील प्रत्येक घटक हा केसांसाठी उपयुक्त ठरणारा आहे आणि शिवाय साईड इफेक्ट बिलकुल नाही. तर चला मंडळी, पटकन कामाला लागा. असे बहुगुणी आयुर्वेदिक तेल तुम्ही देखील घरीच बनवा आणि आपले केस घनदाट, लांब, सडक आणि मऊसूत बनवा. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान रेसिपीसोबत जी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.